आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिक जिल्ह्यातील विविध प्रशासकीय विभागांमध्ये वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली असून सलग दुसऱ्या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। 2-3 दिवसांपूर्वी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील हवालदाराला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्यानंतर आता येवला वन विभाग कार्यालयातील तब्बल 8 कर्मचाऱ्यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सागाच्या झाडांची तोड करण्यासाठी परवानगी देण्याच्या मोबदल्यात संबंधित कर्मचाऱ्यांनी लाच मागण्याची तक्रार नाशिक एसीबीकडे करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने येवला वन विभाग कार्यालयात छापा टाकत 8 जणांना ताब्यात घेतले। ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये भाऊसाहेब पंढरीनाथ माळी वनपाल, पंकज राजेंद्र नागपुरे वनरक्षक, प्रवीण बाळासाहेब भोसले कनिष्ठ लिपिक, आकाश नामदेव कोळी कार्यालयीन वनरक्षक, विजय शिवाजी लोंढे अधिसंख्य वनमजूर, रामनाथ लक्ष्मण भोरकडे अधिसंख्य वनमजूर, निखिल सुनील आरणे खाजगी डाटा ऑपरेटर आणि सुनील भगवान भुरुक शासकीय वाहनावरील खाजगी चालक यांचा समावेश आहे। या कारवाईमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक पूनम केदार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। आरोपी कर्मचाऱ्यांनी 11,500 रुपये स्वीकारल्याचे समोर आले असून एसीबीकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। दरम्यान याआधी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष राघव ब्राह्मणे याला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले होते। तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध दाखल असलेल्या अर्जाची चौकशीत मदत करून कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ब्राह्मणे आणि लाच मागल्याचे तपासात समोर आले होते। या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यात सलग उघडकीस येणाऱ्या लाचखोरीच्या घटनांमुळे प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून एसीबीच्या कारवायांमुळे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।